13 इंच ब्लाऊजची उंची, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच टाकायचं आणि आपली उंची 14 इंच मोजून घ्यायची. त्याच्यानंतर हुकाच्या बाजूकडून चेस्टचं माप घ्यायचं 9 इंच. 9 इंच माप मोजून झाल्याच्या नंतर पेपरवर 9 इंच टाकायचं आणि प्लस 2 इंच मार्जिन टाकायची. आणि रेघ आखून घ्यायची. नंतर शोल्डर 5.5 इंच टाकायचं आणि मुंडा पण 5.5 इंच घ्यायचा. साडेपाच घेतल्याच्या नंतर चेस्टचं माप 9 इंच टाकून 2 इंच मार्जिन टाकायची आणि आपल्या ब्लाऊजचं माप आखून घ्यायचं. आता मुंड्याचा शेप 1.25 इंचावर देऊन द्यायचा. 1.25 इंच घ्यायचा आणि गोल राऊंडमध्ये 2 इंचावर आला पाहिजे. आता आपले प्रिन्सेस कट आपले गळा रुंदी टाकायची. गळा रुंदी 2.5 इंच. समोरचा गळा 2.5 इंचाचा घ्यायचा आणि उंची 5.5 इंचाची घ्यायची. जसा ब्लाऊजचा गळा असेल तशी उंची टाकून घ्यायची आणि त्याला शेप तुम्ही तुमच्या आवडीच्या गळ्यानुसार देऊ शकता. मी इथे गोल गळा टाकते. गोल गळ्यावर शेप देऊन घेते. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा समोरचा भाग काढतोय. आता आपल्याला प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची समोरची उंचीचा टक्स पॉइंट घ्यायचा. शोल्डर पासून समोरच्या उंचीचा टक्स पॉइंट घ्यायचा. तर आपला 9 इंच आलेला आहे, तर अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9.5 इंच घ्यायचा. तर त्या 9.5 इंचावरून आपल्याला 3.5 इंच गळ्याच्या मधील रुंदी टाकायची आणि खाली पण 3.5 इंच टाकायची. अर्धा इंच मायनस करायचा. आता इथं टक्स पॉइंट साठी आपल्याला 2.5 इंच टाकून घ्यायचा. 2.5 इंच हे झाला आपला टक्स. प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट झाला. आता वरतून शेप देताना टक्स आखून घेतल्याच्या नंतर खाली अर्धा इंच उंची वाढून घ्यायची. टक्सच्या खाली दोन्ही बाजूनी अर्धा इंच टक्सची उंची वाढून घ्यायची आणि वरती मार्जिनच्या साईडला 1.25 इंच कट करून घ्यायचं. आता हा शेप वरतून 1.25 इंचाच्या तिथून टाकून घ्यायचा. साईडला मुंड्याच्या साईडला 1 इंच माप आलं पाहिजे आणि तिथून हा शेप आपला देऊन घ्यायचा. हे झालं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग. खाली वाटलं तर आपल्याला आणखी समोरच्या भागामध्ये 1 इंच मार्जिन वाढून घ्यायची. टक्स मोठा असल्यामुळं म्हणजे इकडे आपण कट केलं ना ते कमी नाही पडलं पाहिजे. आता ही मार्किंग जशी असते तशी कटिंग करून घ्यायची. कट झाल्याच्या नंतर पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. हा झाला पाठीमागचा भाग. आपण जो समोरच्या भागात 1.5-1.25 इंच मार्जिन वाढवली होती ती मागच्या भागाची कट करायची. हा झाला आपला मागचा भाग. आता समोरच्या भागामध्ये जो आपण प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा. हे झाला आपला प्रिन्सेस कटचा शेप. आणि आता हे क्रॉसपट्टी भाग हे आपला टक्स पॉइंट कट करून घ्यायचा. आता इथून आपल्याला गळा जो जितका टाकलेला आहे तितका गळा कट करून घ्यायचा. हे झालं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. खूप छान बसतं आणि परफेक्ट फिटिंग येते. नक्की आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. 36 इंचाचे प्रिन्सेस कट ब्लाऊज